ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली ही अर्जुनबरोबर मिळून अश्विनची प्रियाच्या तावडीतनं कायमची सुटका करणार. तर आता नागोबा हा पुन्हा एकदा पळून जाणार. आता नेमकं काय काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर सध्या आपण पाहिलं की पोलिसांनी प्रियाला अटक वगैरे केलेली आहे. त्यानंतर आता पूर्ण आजी जी आहे ती पूर्णपणे म्हणजे गप्प बसलेली आहे, ती काही बोलतच नाही आहे. सायली, अर्जुन आणि घरातले सगळेच पूर्ण आजीला समजवत असतात. पूर्ण आजी, अहो तुम्ही घरातल्या प्रमुख आहात, जर तुम्हीच हे असं खचून गेलात तर मग घरातल्या इतरांनी काय करायचं? तुम्हाला धीर धरावा लागेल पूर्ण आजी. प्लीज प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. तुम्ही अशा गप्प बसून राहिलात ना तर मग मात्र आम्हाला कोणाला काही सुचणार नाही किंवा आम्ही कोणी काही करूही शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. जेव्हा तुम्ही सावरल्या जाल ना या सगळ्यातनं, तेव्हा आणि तेव्हाच फक्त आम्ही सगळेसुद्धा खंबीरपणे काहीतरी करू शकू. प्लीज पूर्णाजी, तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल, तुम्हाला स्वतःला स्थिर करावं लागेल. आणि मला मान्य आहे की प्रियाने आपली फसवणूक केली, पण वेळेवर आपल्याला प्रियाचं सगळं खरं समजलं म्हणून कमीत कमी आपण प्रियाला घरातनं बाहेर काढू शकलो. आणि आता प्रिया कोणाचीही दुसऱ्यांची फसवणूक करणार नाही याचीसुद्धा आपल्याला शाश्वती आहे. मी म्हणते म्हणून प्लीज ऐका ना माझं, थोडंसं शांत व्हा आणि आमच्याशी बोलायला लागा. त्याबरोबर मग प्रतिमासुद्धा म्हणू लागते, पूर्णाई हे बघ, मला माहिती आहे गं तुला खूप त्रास होतोय, तुला खूप मोठा धक्का बसलाय, तुला वाईट वाटतंय त्या मुलीने तुझ्याबरोबर जो काही खोटारडेपणा केला त्यामुळे. पण अगं तू असा विचार कर ना की तिने आमच्याबरोबरही तोच खोटारडेपणा केला, पण आम्ही कसे सावरतोय की नाही स्वतःला, प्रयत्न तरी करतोय निदान, तसंच तू सुद्धा प्रयत्न कर ना गं. त्याबरोबर मग सुमन काकूसुद्धा म्हणू लागते, पूर्णाई अहो तुम्ही तर परक्यानासुद्धा एवढा जीव लावता आणि त्यात तर ती मुलगी तुमची नात आहे असं म्हणून तुमच्या घरात घुसली आणि तिला तुम्ही खूपच लळा लावलात, खूप जीव लावला तो. त्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण मला काय वाटतं माहिती आहे का, उगाचच्या उगाच स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा की जे झालं ते भल्याचं झालं. आपल्याला खरं समजलं आणि आपला त्या मुलीपासून पिछा सुटला. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, हे बघा पूर्णाई, आता जे झालं आहे त्याच गोष्टींवरती विचार करत बसून ना काही मिळणार नाही आहे. उगाच फक्त डोक्याला मनस्तापच होणार आहे. त्यापेक्षा जे घडलं ते सगळं सोडून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करायला हवं. आणि तसंही तन्वी आपल्याला सापडली नाही आहे, पण जशी आपल्याला प्रतिमा सापडली आहे तशीच आपल्याला लवकरच तन्वीसुद्धा सापडेल याची मला खात्री आहे. तुमचा आहे का नाही माझ्यावर विश्वास? त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते, तन्वी सापडायला हवी म्हणजे तन्वी माझ्या समोर आहे ही काय? त्याबरोबर घरातले सगळेच आता आश्चर्यचकित होतात की नेमकं पूर्णाईला झालंय काय, पूर्णाई अशी वेळासारखी का बडबडते हे सगळेजण बघू लागतात. पूर्णाई म्हणत असते, अरे काय झालं, तुम्हाला काय वाटतं मला वेड वगैरे लागलं आहे का? अरे नाही, अजिबातच तसं काही नाही आहे, मला वेड नाही लागलेलं, मी एकदम व्यवस्थित आहे. अरे तन्वी ही काय समोर बघ बरं, अजूनही तुम्ही सगळे माझ्याकडे असं आश्चर्यचकित होऊन बघताय. अरे ही बघा ना तन्वी, असं म्हणत मग पूर्णाजी सायलीचा हात पकडते. आता पूर्णाजीने सायलीचा हात पकडल्याच्या नंतर सगळेच जण पूर्णाजीला म्हणतात, ही तन्वी आहे. त्यावर पूर्णाजी म्हणते, हो हीच तन्वी आहे. बघा मला सांगा की आपली सगळ्यांची सायलीत जे जे गुण आहेत तेच तन्वीमध्ये असायला हवे अशी अपेक्षा होती की नाही? सायली आणि प्रतिमाला जेव्हा आपण एकत्र बघायचो तेव्हा असं म्हणायचो की ह्या दोघीजणी मायलेकी शोभतात, म्हणायचो की नाही? मग आजपासून ह्याच दोघी मायलेकी आहेत आणि हीच आपली तन्वी आहे. आपण सायली हीच तन्वी आहे हे स्वीकारायला हवं, हेच मान्य करायला हवं. उगाचच्या उगाच जे आपल्या हातात नाही ते शोधून उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा जे आपल्या समोर आहे ते स्वीकारून पुढे जाणं कधीही चांगलं असतं. म्हणूनच आजपासून सायली हीच आपल्यासाठी आपली तन्वी आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आता तन्वीचा शोधही थांबवा. बस, तन्वीचा शोधही आता आपण घ्यायचा नाही. प्रतिमाचा शोध घेतला आणि प्रतिमा सापडली हे आपलं नशीब, पण काही गोष्टी नशिबाच्या पलीकडे असतात आणि म्हणून उगाचच्या उगाच नशिबाच्या पुढे जाण्याचा हट्ट माणसाने कधीही करायचा नसतो असं मला तरी वाटतं. तर आता आजच्या नंतर पुन्हा तन्वीला शोधणे हा टॉपिक आपल्या घरामध्ये निघणार नाही. सायली हीच तन्वी आहे हे मला तरी मान्य आहे. बाकी घरात कुणाला काय वाटतं त्याने आपलं मत परखडपणे मांडावं. त्याबरोबर मग प्रतिमा म्हणत असते, पूर्णाई तुझं जे मत आहे ना माझंसुद्धा मत अगदी तेच आहे. सायली हीच
तर कधी कधी तन्वी असायला हवी होती असं मलाही वाटतं. आणि तू तर आता तिला तन्वी म्हणून स्वीकारलंस. मला उलट आनंदच झाला या गोष्टीचा. पूर्णा आजी म्हणत असते की मी फक्त बोलत नाही आहे, तर आजपासून तन्वीचे जे जे काही या घरात नात म्हणून अधिकार होते ते सगळेच मी सायलीला देणार आहे. त्याबरोबर मग कल्पना ही सुद्धा म्हणते की हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही पूर्णाई. आपली सगळ्यांची हौस होती ना तन्वीमध्ये जी ती सगळी आपण सायलीकडनं पूर्ण करून घेऊ. त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणत असते जर सायलीला आपण तन्वी म्हणून स्वीकारलं तर प्रतिमा, मी जे तुला वचन दिलं होतं की मी तन्वीचं लग्न अर्जुनबरोबर लावून देईन, उलट ते वचन आज खरं झालं. सायलीने अर्जुनबरोबर दुसरं लग्न करण्याचा जो काही घाट घातला त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. सायली, अर्जुन, अरे खरंच तुम्ही आत्तापर्यंत जे जे काही केलं आहे ना ते सगळं ह्या घराच्या भल्याचंच आणि हिताचंच ठरलं. खरंच तुम्ही दोघंजणं ह्या घरासाठी खूप महत्त्वाचे आहात. तुम्ही दोघं ह्या घराचे ना 2 खांब आहात. जर तुमच्यापैकी एक जरी डगमगला तरी पूर्णच्या पूर्ण डोलारा कोसळेल. पण माझी खात्री कसली, माझा चांगला कणखर विश्वास आहे की तुम्ही दोघंही कधीही चुकणार नाही किंवा खचणारही नाही. त्यावर सायली म्हणत असते तुम्ही म्हणताय तसंच होईल पूर्णाई. जोपर्यंत आम्ही दोघं आहोत ना तोपर्यंत आम्ही दोघंही कायम या घराचा भक्कम पाया असू आणि ह्या घरापर्यंत कुठल्याही संकटाला येऊही देणार नाही. तुम्ही काळजीच सोडून द्या. मला फक्त माझं कुटुंब असंच कायम एकत्र असायला हवं. त्याबरोबर मग प्रतिमा आत्यासुद्धा म्हणत असते उलट एका अर्थी बरंच झालं की त्या मुलीचा खोटारडेपणा आपल्याला बऱ्यापैकी लवकर समजला. आणखीन जर काही कालावधी लोटला असताना तर ह्या सगळ्यातनं आपल्यापेक्षा जास्त अश्विनला बाहेर पडणं अवघड गेलं असतं. तर रविराज काका म्हणत असतात हो, अगदी खरं बोलतेस तू प्रतिमा. नाही म्हणजे अश्विनच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते सगळं चुकीचं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार कुठे ना कुठेतरी आपणच आहोत. कारण आपणच तर अश्विनचं लग्न त्या नालायक मुलीबरोबर लावून दिलं. आपल्याला आपली मुलगी सापडली या भ्रमात आपण इतके वाहवत गेलो, इतके आनंदी होऊन गेलो की त्यामध्ये काय बरोबर, काय चांगलं, काय चूक ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळेनाशा झाल्या. प्रतिमा, आपण अश्विनचं त्या मुलीबरोबर लग्न लावून खूप मोठी चूक केलेली आहे. इतकी मोठी चूक की कदाचित ती आपल्याला कधी सुधारताही येऊ शकत नाही. आयुष्याचा जीवनसाथी, आयुष्याचा जोडीदार हा माणसाला कायम सोबत देणारा असावा. तो गरीब असला तरीही चालेल पण तो सच्चा असावा असं म्हटलं जातं. पण इकडे आपल्यामुळे अश्विनच्या बाबतीत मात्र सगळंच उलटं झालेलं आहे. अश्विन, आम्ही माफी मागतो तुझी, हात जोडतो तुझ्यासमोर. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी प्रिया असते ना तिला आता काल कोठडीत टाकायला घेऊन चाललेले असतात पोलीस. त्यावेळी प्रिया हिला खूप मोठा मनस्ताप झालेला असतो की हे सगळं माझ्या आयुष्याचं काय झालं, मी करायला काय गेले, घडलं काय, होतंय काय, हे प्रश्न तिच्या मनात असतात. त्याचवेळी तिकडे नागराज आणि महिपतसुद्धा गाडीत असल्यामुळे महिपत आणि नागराज प्रियाला चिडवू लागतात. तू ना सैतान आहेस, सैतानाची अवलादसुद्धा म्हणायला नको. अगं तू ना 1 नंबरची नालायक आहेस. आता तू इथे गप्प बसली आहेस ना, पण आम्ही 100 नाही 110% अगदी गॅरंटी घेऊन सांगू शकतो की तुझ्या शांत बसण्यामागे ना नक्कीच काहीतरी खूप मोठं रहस्य पिकतं आहे. खूप मोठा काहीतरी कांड करण्याचं तुझ्या मनामध्ये आहे. पण हे बघ, उगाच काहीतरी नसता आगाऊपणा करायला जाऊ नकोस. करायला जाशील 1 होईल 2 आणि घडेल काहीतरी 3रं भलतंच. त्यामुळे जितकं जमेल ना तितकं आता सुधारण्याचा कमीत कमी प्रयत्न कर. सुधारणं तुला शक्य नाही आहे हे तर आम्हाला माहिती आहेच, पण तरीही प्रयत्न कर असं सांगणं आमचं सारख्याचं कर्तव्य आहे. शेवटी एवढी वर्ष, जवळपास 3 वर्ष आपण एका गँगमध्ये होतो. प्रिया, काय गं गप्प का आहेस एवढी निश्चित? खरोखर तुझ्यावरती काही परिणाम वगैरे तर झालेला नाही आहे ना? हां, त्या सायलीने तुला घरातनं बाहेर काढलं. आता ना तुझ्याकडे राहायला घर आहे, ना जागा, ना डोक्यावर छप्पर, ना खिशामध्ये गडगंज पैसा आहे म्हणून तुला खूप माज होता ना गं तुझ्या पैशांवर. त्या अश्विनने तुला मागितल्यावर पैसे दिले म्हणून तू किती उडायचीस. पण आता बघ, आता वेळ काय आली आहे तर तू आमच्याबरोबर तुरुंगात आहेस. त्यानंतर आता ती लोक तुरुंगात पोहोचल्याच्या नंतर आता प्रियाला तुरुंगात घालायचं असतं आणि त्यासाठी ती लोक थांबलेले असतात. इन्स्पेक्टर येण्याची वाट बघत असतात.
त्यावेळी आता नागराज हा महिपतकडे बघतो. महिपत त्याला नजरेने खुणावतो की ती बघ टेबलावर चावी आहे. मग आता नागराज हा पटकन तिकडे बघतो. महिपत त्याला खुणवत असतो की मी इथे जोपर्यंत पोलिसांबरोबर व्यस्त आहे तोपर्यंत मागच्या मागून तू पळ काढ, काहीच काळजी करू नकोस, मी आहे इथे, मी सगळं सावरून घेईन. आता महिपतने हे असं खुणावल्यावर मग नागराज हा तिकडनं पळ काढत असतो. महिपत हा इकडे पोलिसांबरोबर असतो, तो पोलिसांशी बोलत असतो, त्यामुळे पोलिसांच्या पहिले तर काही लक्षात येत नाही. आता प्रिया बघते बरोबर हे सगळं आणि ती नागोबाला पळताना सुद्धा बघते. आता प्रियाने हे सगळं पाहिल्यावर प्रियाच्या लक्षात येतं की नागोबा इकडनं बाहेर पडला तर हा या महिपतला सुद्धा बाहेर पडेल आणि मग मी एकटीच ह्या तुरुंगात सडत बसेन, त्यामुळे मला असं काही होऊ द्यायचं नाही आहे. मग प्रिया आता मोठ्याने उगाच ओरडू लागते आणि म्हणत असते की गप्प बस, मला काय करायचं आणि काय नाही हे तू शिकवायची गरज नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर आता उलट प्रियाने हे असं ओरडल्यावर महिपत आणि प्रियामध्येच भांडण पेटतं. त्याबरोबर मग आता ते दोघं भांडत असताना त्या ठिकाणून मागूनच नागोबा फरार होतो. आता नागोबा तिकडनं पळून गेल्याच्या नंतर मग आता तो एका ठिकाणी जवळून बसतो. आता तो लपून बसलेला असतो. तिथे तो विचार करतो पोलिसांच्या तावडीतून तर मी कसाबसा सुटलो आहे, पण आता मला जर सुखी राहायचं असेल, सुखरूप राहायचं असेल तर एखाद्या सेफ ठिकाणी, एखाद्या सेफ घरात मला घुसलं पाहिजे. आणि माझ्यासाठी जर कुठलं घर सेफ असेल, जर माझ्यासाठी कुठली जागा सुरक्षित असेल तर म्हणजे ते आणि ते फक्त आणि फक्त एकच आहे, ते म्हणजे साक्षीच्या घरी जर मी गेलो तर आणि तरच मी जिवंत राहू शकतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे अश्विनने ठाम निर्धारच केलेला असतो की मला त्या मुलीपासून, तिच्या आठवणींपासून, या घरापासून, सगळ्यापासूनच लांब जायचं आहे, अशा लांब की त्या मुलीचं तिकडे कोणी नावही घेणार नाही. पण मग त्याचा हा निर्णय ऐकून घरातल्या सगळ्यांनाच पटलेला नसतो. सगळेच जण म्हणत असतात की अश्विन, अरे त्या एका मुलीसाठी तू तुझं घर, दार, कुटुंब, परिवार सगळं सोडून जायला तयार कसं काय होऊ शकतोस. पूर्ण आजीसुद्धा म्हणत असते, हे बघ अश्विन, मला मान्य आहे बाळा, तुला खूप जास्त त्रास होतोय, खूप जास्त, पण या सगळ्याचं उत्तर हे नाही की तू घर सोडून कुठेतरी निघून जावं. उलट या सगळ्यावरती तू हिमतीने उभं राहायला हवंस आणि हिमतीने पुढे जायला हवंस. हे बघ, तुला काहीही लागलं तरी काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर, पण आता तू जास्तीत जास्त लक्ष स्वतःकडे दे. स्वतःकडे जर तू लक्ष दिलंस ना तर बघ मग तुला आपोआप समजेल की घरातले सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात. त्याबरोबर मग प्रताप हा आता पुढे बोलू लागतो, अरे अश्विन, जेव्हा तू इकडे म्हणजे जन्माला आलास तेव्हापासून आतापर्यंत आम्ही तुला एवढं जपलं, वेळेवरती तुला हवं तितकं शिक्षणसुद्धा दिलं, तू मागशील ती प्रत्येक गोष्ट आणून तुझ्यासमोर आम्ही हजर केली. आणि आज जेव्हा आम्ही दोघंजणं म्हातारे झालो आहे, जेव्हा तुला आमची सेवा करण्याची वेळ आली तेव्हा मात्र आमची सेवा करणं तर खूप दूरची गोष्ट, तू तर आम्हाला सोडून कायमचा निघून चाललायस. अश्विन, हे सगळं बोलताना तुला खरंच काही वाटलं नाही का रे? आईवडिलांची एकदा तरी कीव करावी, त्यांचा विचार घ्यावा, त्यांची दया करावी, असं वाटलं नाही का तुला? अरे तुझ्यापेक्षा ते सायली अर्जुन बघ, घरातल्यांच्या अडचणीत तर असतातच पण बाहेरच्यांच्याही अडचणीत सपोर्ट करतात, असं असायला हवं माणसाने. आणि तू तुझ्याच आयुष्यात असे हातपाय गाळून बसतोयस, कसं चालेल? आता मग प्रतापने हे म्हटल्यावर अश्विन आणखीन जास्त गळतो. त्याबरोबर मग प्रताप पुढे म्हणत असतो की हे बघ अश्विन, मला माहीत नाही आहे की तू खूप दुखावला गेलास, पण तुला सावरावं लागेल. इतक्यात सायलीसुद्धा तिकडे येते. मग सायली ही सुद्धा अश्विनला सांगते की अश्विन भाऊजी, आताच्यासाठी प्लीज तुम्हाला सुधारायचं आहे, घराच्यासाठी, आपल्या माणसांच्यासाठी. आत्ताची कंडिशन तुम्ही हारून जावं, तुम्ही तुटून जावं अशी नाही आहे, तर तुम्ही स्ट्रॉंग व्हावं अशी आहे. जर तुम्ही या सगळ्यामध्ये अडकून राहिलात ना, तुम्ही या सर्व दुःखातनं बाहेर नाही ना पडू शकलात तर घरातलं कोणीच या सगळ्या दुःखातनं बाहेर पडणार नाही आहे. अश्विन भाऊजी, तुम्हाला या सगळ्यातून घरातल्यांना बाहेर काढायचं आहे ना. त्यावर अश्विन होकारार्थी मान डोलावतो. तसं मग लगेचच आता प्रतिमा आत्यासुद्धा सांगू लागते, सायली खरंच मला माफ कर. नाही म्हणजे त्या दिवशी खरं तर माझंसुद्धा चुकलंच की मी एकदा हे सगळं घडवण्याआधी यांना विचारायला हवं होतं, मी यांच्याशी किंवा तुझ्याशी डिस्कस करायला हवं होतं. मी परस्पर जाऊन प्रियाचं आणि अश्विनचं लग्न लावून दिलं, ते माझं चुकलं, मला माफ कर खरंच. त्यावर सायली म्हणत असते, अहो पूर्ण आजी, प्रतिमा आत्या आणि आई, तुम्ही तिघींनी ना स्वतःला दोष देणं बंद करा. एक म्हणते मी नात म्हणून स्वीकारलं तेव्हा असं झालं, दुसरी म्हणते मी लग्न लावून दिलं म्हणून झालं. काय चाललं आहे काय तुमचं तिघींचं? हे बघा, कुणाकडनंही काहीही मुद्दाम झालेलं नाही आहे. उगाचच्या उगाच कुणालाच कुणीच दोष देऊ नका. जे असेल ते आपण शांतपणे बसून बोलूया आणि सर्व काही सॉर्ट आऊट करूया.
त्याबरोबर पुढे आता मग सायली ही म्हणत असते, अश्विन भाऊजी तुम्ही हे सगळं का बोलताय, तुम्हाला त्या मुलीबरोबर राहायचं नाही आहे एवढंच ना. त्याबरोबर अश्विन म्हणतो एवढंच सायली वहिनी मला नको आहे ती माझ्या आयुष्यात. त्यावर सायली म्हणते ठीक आहे अहो पण मग त्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य संपवून घेण्याची वगैरे काहीही गरज नाही आहे. ती मुलगी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे ना तर आपल्याकडे एकदम सोपा पर्याय आहे. त्यावर अश्विन म्हणतो कोणता वहिनी. त्यावर सायली म्हणते अहो असं काय करताय, तुम्हाला डिवोर्स हा एवढा साधा प्रकार माहीत नाही आहे का. अश्विन भाऊजी आता मला मान्य आहे की तुमचं प्रियावरती खूप प्रेम होतं, तुम्हाला तिला डिवोर्स देणं खूप अवघड जाणार आहे वगैरे वगैरे मला सगळं माहिती आहे आणि मान्यसुद्धा आहे. पण आत्ताची परिस्थितीच काही अशी झाली आहे की तुम्हाला आता विचार करावाच लागेल, कारण जेव्हा विचार तुम्ही कराल ना तेव्हाच तो बरोबर होणार आहे. त्यामुळे मग आता तुम्हाला ठरवा की प्रियाबरोबर नेमकं तुम्ही काय करणार आहात. अश्विन म्हणतो सायली वहिनीचं बरोबर आहे, मला प्रियाला माझी बायको म्हणून बिलकुलच ठेवायची नाही आहे. रविराज काका प्रतिमात्या मला माफ करा. त्याबरोबर मग रविराज काका आणि प्रतिमात्या म्हणू लागतात की अरे गप्प बस सायली बेटा, रडू नकोस. अगं ऑलरेडीच प्रियाने एवढे रंग उधळलेले आहेत की ती आमची मुलगी नाहीच आहे हे कळाल्यानंतर आम्हाला समाधान झालं. मग उलट आमची मुलगी म्हणून एवढे दिवस आमची फसवणूक जी मुलगी करत होती तिला शिक्षा मिळवून देणार आहेस तू, तिच्यापासून तिचं सर्वस्व हिसकावून घेणार आहेस अश्विनच्या रूपाने, तर अर्थात मला आनंद होईलच ना. आता तिला एवढं मुलीप्रमाणे प्रेम लावत होते त्याच्यामुळे थोडंफार वाईट वाटतंय खरं, पण जाऊ दे, जे झालं ते झालं. त्यानंतर मग आता लगेच ती तिकडनं सगळीच जणं एक एक करून एकूण जाऊ लागतात. तर इकडे अश्विन मात्र ठरवतो की नाही काहीही झालं तरी मी त्या मुलीबरोबर पुन्हा कधीच राहणार नाही. दादा म्हणालायत की तो माझा आणि तिचा डिवोर्स घडवून देईल. तेव्हा काहीही कर पण लवकरात लवकर आमचा डिवोर्स होऊ दे. मी या घरामध्ये फक्त आणि फक्त एकाच आशेवर राहतोय की एकदाचा आमचा घटस्फोट होईल आणि एकदा का माझा आणि तन्वीचा, माझा आणि त्या मूर्ख मुलीचा आमचा घटस्फोट झाला की त्यानंतर मग मात्र मला प्रियाची काहीही गरज उरणार नाही आहे. आणि मग एक एक करून आपोआप सर्व सत्यांचा खुलासा होत जाईल. सायली म्हणते अहो झालं की आता सगळं. अर्जुन हसतो. त्याबरोबर अर्जुनचं हसणं सगळ्यांनाच काळजीत पडतं. मग कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन का रे का हसलास. अर्जुन म्हणतो काही नाही बॉम्ब, मी अश्विनच्या निर्णयावरती हसलो. अश्विन आत्ता म्हणतोय की त्याला डिवोर्स घ्यायचा आहे. हे मी त्याला कधीच सांगितलं होतं की तू कमीत कमी त्या मुलीवरती लक्ष ठेव आणि तिला डिवोर्स देण्याचा विचार कर, पण तेव्हा त्याने माझं ऐकलं नव्हतं. बट आत्ता जर त्यालाच तिच्यासोबत राहण्याची इच्छा नाही आहे ना तर काही हरकत नाही, मी डिवोर्सचे पेपर्स तयार करून घेतो आणि तिच्या सह्यासुद्धा कशा मिळवायच्या ते सुद्धा बघतो. अश्विन तू काळजी करू नकोस. त्यानंतर मग अर्जुन डिवोर्सचे पेपर्स बनवून घेऊन येतो आणि आत्ता अश्विन कुठलाही मागचा पुढचा न विचार करता त्या पेपर्सवर सह्या करतो आणि अर्जुनला सांगतो दादा प्लीज लवकरात लवकर त्या मुलीच्या सह्या घे आणि मला मोकळं कर या सगळ्यातनं. अर्जुन त्याला सांगतो की अश्विन मी आहे ना, मग तू निश्चिंत राहा, बेफिकीर हो. तिच्या सह्या कशा मिळवायच्या आणि काय करायचं त्या सर्व गोष्टी मी आणि सायली बघून घेऊ, तू शांत राहा. त्यानंतर मग अश्विन हा अर्जुनला थँक्यू दादा असं म्हणत असतो. तर अर्जुन त्याला सांगत असतो काळजी करू नकोस, काय करायचं ते आम्ही बघतो. त्यानंतर तो सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो बायको अश्विनने ह्या घरात राहण्याची एक अट टाकली आहे, ती म्हणजे तो ह्या घरात राहील पण त्याचा आणि प्रियाचा घटस्फोट आपण घडवून द्यायचा आहे, तर त्यासाठी मला तुझी मदत लागेल. सायली म्हणते मग काय चालेल करून घेऊ, उलट शुभ काम आहे हे काम लवकरच झालं पाहिजे. त्यानंतर सायली आणि अर्जुन प्रियाकडे येतात. सायली प्रियाला सांगत असते हे बघ प्रिया उगाचच्या उगाच तमाशे करू नकोस, आम्हाला तुझी सही हवी आहे या डिवोर्सच्या पेपरवरती, पटपट सह्या कर आणि चटचट मोकळी हो, हे घे. त्याबरोबर प्रिया म्हणू लागते सायली मी कसल्याही पेपरवर सह्या करणार नाही आहे. सायली तिचा हात पकडते आणि म्हणत असते अगं तुला नसतील सह्या करायच्या पण आम्हाला हव्यात ना तुझ्या सह्या. मग ती विचारते की तुम्हाला काय करायचं आहे, लग्न माझं आणि अश्विनचं झालं आहे, मग आम्ही डिवोर्स घ्यायचा की नाही ते आमचं आम्ही बघू ना, तुम्ही कशाला आलाय चमचेगिरी करायला. त्यावर मग सायली आणि अर्जुनला आता आणखीन राग येतो आणि सायली म्हणत असते आम्ही चमचेगिरी करायला आलेलो नाही आहोत, तर आम्हाला अश्विन भाऊजींनी तुझं तोंडही बघायची इच्छा नसल्यामुळे पाठवलेलं आहे आणि तुझ्या सह्या आणायला लावल्या आहेत, तू गुपचूप सह्या कर नाहीतर. आणि असं म्हणत सायली प्रियाचा आता जोरात हात धरू लागते. त्यावेळी प्रिया आता बेशुद्ध होऊन खाली पडते. आता नेमकी प्रिया बेशुद्ध का झाली आणि काय घडलं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. अर्जुन आणि सायलीला तर हे सगळं नाटक वाटत असतं, पण तोपर्यंत त्या ठिकाणी सगळे पोलीस वगैरे सुद्धा धावत येतात. त्यानंतर मग आता
प्रियाला चक्कर का आली हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो, पण कोणाला काहीच कळत नसतं. आता नेमकी प्रियाला चक्कर का आली, काय घडलं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.